लेअरजेट विमान भारतामध्ये रजिस्टर होऊ शकत नाही, नियम मोडून विमान रजिस्टर कसं झालं? सत्तेतील लोक व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा थेट आरोप रोहित पवारांनी केला. व्हीएसआर कंपनीवर कारवाई का केली जात नाही? राजकीय लोक व्हीएसआर कंपनीला मुद्दाम कारवाई होऊ देत नाहीये का? कारण त्यांचे संबंध आहेत. सत्तेचा वापर करून चौकशी करा, आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय, व्हीएसआर कंपनीला वाचवलं जाते असा आरोप रोहित पवारांनी केला. अजित पवारांच्या विमानाचे वायर जळाले नाही, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? ब्लॅक बॉक्सच्या अभ्यासासाठी 90 कोटी खर्चून अत्याधुनिक लॅब उभारली, मग परदेशात ब्लॅक बॉक्स का पाठवला जातोय असा सवाल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला. खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आल्या. पुणे महानगरपालिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरे आणि महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांची भेट घेतली. सोलापूरमधील शरद पवार गटाचे खासदार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, तर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी उदय सामंतांची भेट घेतली. त्यामुळे जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आलंय. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर नाशिकच्या मालेगाव महापालिकेची पहिल्या महासभेचं आज आयोजन करण्यात आलं. रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार आहे, तर टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद या बैठकीवर उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असतील. फडणवीस सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा कशा आल्या असा प्रश्न वैभव नाईकांनी उपस्थित केला. स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यावसायिकांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी आहे असा थेट इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी प्रशासनाला दिला. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर देण्यात आलेले जन्मदाखल्यांची फेर तपासणी करणार अशी माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी दिली आहे. जवळपास शहरात देण्यात आलेले 18,000 जन्मदाखले संशयास्पद असल्याचे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. यामुळे 2001 पासून दिलेल्या जन्मदाखल्यांबाबत फेर तपासणी होईल. कार्यकर्ता खचत चाललाय, नेत्यांनी आत्मचिंतन न केल्यास पक्षाचं भविष्य धोक्यात आहे असा इशारा भास्कर जाधवांनी दिला. चिपळूण येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकेकाळी शिवसेनेचा कार्यकर्ता कुठल्याही आमिषाला बळी पडत नव्हता, आज मात्र तो लगेच पघळतो, याचं दुःख होत असल्याचंही जाधव म्हणाले. राज्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. 17 फेब्रुवारी रोजी हे आदेश जारी करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या 885 ग्रामपंचायती आहे. यातील 606 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. मागील वर्षभरात 15 नवीन ग्रामपंचायती तयार झाल्या आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे याविषयीचा पत्रव्यवहार केला जाईल असं आश्वासन फडणवीसांना दिलंय. सध्या या अपघाताची सीआयडी तसेच डीजीसीए एआयबी मार्फत चौकशी सुरू आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली. धान लागवडीत शेतकऱ्यांवर येणाऱ्या आर्थिक तणावाबाबत चर्चा केली. उत्पादन खर्च, मजुरी तसेच खत बियाण्यांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येतोय. भंडाऱ्यात आमदार नरेंद्र भोंडेकरांनी विविध कृषी योजनांचा आढावा घेतला. कृषी विभाग आणि कृषी विज्ञान व्यवस्थापन यंत्रणांच्या संयुक्त विद्यमानाने इंद्रलोक सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार भोंडेकरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घेण्याचा संकल्प व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं जाळे विसारण्यास सुरुवात केली आहे. शेवगाव तालुक्यात 2 दिवसात तब्बल 51हून अधिक शाखांचे विक्रमी उद्घाटन करण्यात आले. गाव तिथे शाखा उपक्रमांतर्गत शिवसेनेचा शाखा विस्तार सुरू आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटलांनी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्ष नेस्तनाबूत केला.
स्वतःला आणि भावाला सुद्धा ते निवडून आणू शकले नाहीत अशी टीका करून राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे। कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह उभारलं जाणार आहे। मंत्री नितेश राणेंच्या हस्ते 19 फेब्रुवारीला भूमिपूजन होईल। राज्य शासनाच्या जागेवर हे भवन साकारलं जाणार असून नाट्यगृहाला 8 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। अनेक वर्षांपासून मराठा समाज आणि कणकवलीकरांची ही मागणी होती।